नमस्कार. कधी विचार केलाय का की काही जागांना इतकं खोल आध्यात्मिक महत्त्व कसं काय मिळतं? आज आपण अशाच एका जागेबद्दल बोलणार आहोत. एक छोटंसं गाव आहे, नाव आहे पिंपळा, आणि तिथे ना श्रद्धा आणि गुळतेची एक जबरदस्त कहाणी दडलेली आहे. आणि हाच प्रश्न, तोच या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे एक साधंसुधं गाव, ते एक पवित्र तीर्थक्षेत्र कसं बनतं? चला तर मग यामागचं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. तर या गूढ कथेची सुरुवात होते साधारण 1980च्या दशकात. तेव्हा एक अशी काहीतरी विचित्र घटना घडली की तीच घटना या जागेच्या दिव्यत्वाची पहिली ओळख बनली. जरा विचार करा, एक प्रवासी आहे, त्याला जायचे पिंपळनेरला, पण तो चुकून पोहोचतो पिंपळा गावात. आणि गावात पाय ठेवल्या ठेवल्या त्याला काहीतरी वेगळं जाणवतं. एक शक्तिशाली आध्यात्मिक स्पंदनं, एक वेगळीच ऊर्जा. त्याला लगेच कळतं की ही जागा काही साधी नाही. तो मग तिथल्या लोकांना विचारतो की इथे असं काही पवित्र स्थळ आहे का? आणि लोक त्याला पिंपळेश्वर समाधीकडे जायला सांगतात. आणि तिथे पोचल्यावर तो जे काही सांगतो ना, त्याने अख्खं गाव थक्क होऊन जातं. आता बघा, तो प्रवासी काय म्हणाला. ही भूमी पवित्र आहे. जे इथे पूजा करतील त्यांना आशीर्वाद मिळेल, पण जी टीका करतील त्यांचा नाश होईल. गावकऱ्यांना त्रास होईल, पण ते कधीच देशोधडीला लागणार नाहीत. हे ऐकून गावकरी अवाक झाले. म्हणजे बघा, त्याने फक्त त्या जागेचं महत्त्व नाही सांगितलं, तर एक प्रकारे एक गंभीर इशाराच दिला होता. आणि साहजिकच या भविष्यवाणीमुळे लोकांच्या मनात श्रद्धेबरोबरच एक धाक, एक भीती निर्माण झाली. आता त्या अनोळखी प्रवाशाच्या बोलण्याने गावात एकच कुतूहल निर्माण झालं. काहींना वाटलं की अरे, खरंच जमिनीखाली काय आहे हे बघायलाच पाहिजे. आणि बस इथूनच एका नाट्यमय घटनेची मालिका सुरू झाली. हे तर आणखीनच विलक्षण होतं. झालं असं की गावकऱ्यांनी नंदीच्या मूर्तीखाली खोदायला सुरुवात केली. खोलवर गेल्यावर त्यांना 2 मोठ्या दगडी शिळा सापडल्या. पण जशा त्या शिळा त्यांनी बाजूला केल्या तसा भुंग्यांचा एक भला मोठा थवा बाहेर आला आणि त्यांनी सगळ्यांवर हल्ला केला. काम तिथेच थांबलं. आणि इतकंच नाही तर त्याचवेळी गावातील एका व्यक्तीला आतमध्ये दिवे लागलेले दिसले आणि एक संत खोल ध्यानात बसल्याचं दिव्य दर्शन झालं. आता या जागेचं गूढ आणखीनच दाट झालं होतं. आणि या सगळ्या नाट्यमय घडामोडींचा कळस म्हणजे अचानक दुपारच्या बसमधून एक अनोळखी माणूस धावत आला आणि ओरडून सगळ्यांना एक भयंकर इशारा देऊ लागला. तो म्हणाला, जर तुम्ही समाधी बघायचा प्रयत्न केलात ना, तर अख्खं गाव जळून खाक होईल. झालं. इतकं ऐकल्यावर बिचारे गावकरी घाबरले. त्यांनी लगेच खोदकाम थांबवलं आणि जशी होती तशी ती जागा पुन्हा नीट केली. या एका घटनेने पिंपळेश्वर समाधीवरचा लोकांचा विश्वास मात्र कैक पटीने वाढला. बरं, आता या सगळ्या कथांमधून, या घटनांमधून त्या जागेचं पावित्र्य तर सिद्ध झालं, पण प्रश्न हा होता की तेथे समाधीमध्ये आहेत तरी कोण? हे संत कोण आहेत? तर मूळ स्रोतांनुसार त्यांची ओळखही खूप महत्त्वाची आहे. तर बघा, ही काही सामान्य समाधी नाहीये. याला म्हणतात संजीवन समाधी. आता संजीवन समाधी म्हणजे काय? तर असं मानलं जातं की यात संत स्वेच्छेने ध्यानस्थ होतात आणि जमिनीखाली असूनही ते आध्यात्मिकरित्या जिवंत आणि चैतन्यमय अवस्थेत असतात. आणि याच संकल्पनेमुळे या जागेचं आध्यात्मिक महत्त्व प्रचंड वाढतं. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहिती आहे? मूळ कागदपत्रांमध्ये या पिंपळेश्वर समाधीची तुलना थेट आपल्या आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीशी केली आहे. दोन्ही समाध्या जिवंत किंवा संजीवन प्रकारच्या आहेत. आणि दोन्हींची रचना बघा. ओम हे अक्षर दर्शवणाऱ्या 3 पायऱ्या. हा निव्वळ योगायोग नाहीये. हा खरं तर या जागेच्या महत्त्वावर शिक्कामोर्तब करणारा एक मोठा पुरावा आहे. तर या सगळ्या कथांमधून जो एक मोठा वारसा निर्माण झालाय ना, तो फक्त इतिहासातल्या गोष्टींपुरता मर्यादित नाहीये. हा एक जिवंत वारसा आहे. आणि हाच वारसा जपण्यासाठी, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज तिथला समाज एकत्र आला आहे. आणि हा वारसा जपण्याच्या कामाची धुरा सांभाळली आहे राऊत दादा महाराजांनी. ते एक निस्वार्थी योगी आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच या गावाच्या आध्यात्मिक कल्याणासाठी दिलंय. आणि आता तेच या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खूप तळमळीने प्रयत्न करत आहेत. तर याच तळमळीतून सध्या पिंपळेश्वर मंदिराचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे. यामागचा उद्देश हाच आहे की पुढच्या पिढ्यांना सुद्धा या पवित्र जागेचा आदर करता यावा, इथलं चैतन्य अनुभवता यावं. आणि म्हणूनच या कामासाठी समाजाकडे मदतीचं आवाहनही करण्यात आलं आहे. हे आवाहन ऐच्छिक आहे ज्यांना या जागेचं महत्त्व कळतं त्यांच्यासाठी, कारण हा फक्त एका मंदिराचा जीर्णोद्धार नाही, तर हा एका पवित्र इतिहासाला जपण्याचा प्रयत्न आहे. आणि जे कोणी या पवित्र कामात आपला खारीचा वाटा उचलू इच्छितात त्यांच्यासाठी मूळ कागदपत्रांमध्ये ही माहिती दिलेली आहे. फोनपेसाठी कमलबाई राऊत ताई यांचा क्रमांक आहे 9420774079. तर पिंपळेश्वराची ही कहाणी फक्त एका गावाची गोष्ट नाहीये.
ही आपल्याला एका खूप मोठ्या गोष्टीवर विचार करायला लावते की श्रद्धा आणि लोकांचे एकत्र येऊन केलेले प्रयत्न या दोन्हींच्या शक्तीने एखाद्या जागेचं पावित्र्य कसं टिकून राहतं, पिढ्यानं पिढ्या कसं जपलं जातं, यावर खरंच विचार करण्यासारखं आहे.